पाण्यासाठीचा नाही आहे, ही सामाजिक समतेची नांदी आहे। त्या ठिकाणचा प्रत्येक माणूस, प्रशासन सगळे विरोध करत असताना बाबासाहेबांचा अट्टाहास स्वतःच्या मुद्द्यावर ठाम राहणं आणि त्या ठिकाणी जाऊन सत्याग्रह करणं आणि त्या सत्याग्रहाला न भूतो न भविष्यती यश येणं ही प्रचंड मोठी क्रांतिकारक घटना आहे। ज्यावेळेस आजकी जातीवरून अनेक ठिकाणी उपेक्षित ठेवलं जातं, स्त्रियांना अनेक मंदिरात नाकारलं जातं, त्यावेळेस पुन्हा या सामाजिक न्यायाच्या तत्वाची आठवण आपल्याला झाली पाहिजे। पठ्ठे बापूरावांसारखा माणूस बाबासाहेबांकडे गेला आणि मदत मी देतो म्हणाले। बाबासाहेब म्हणाले मला तुमच्या मदतीची गरज नाही। ते निघून गेल्यावर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणाले की बाबासाहेब एवढी चांगली संधी का नाकारलीत, आपल्याला मदत मिळत होती। त्यावेळेस बाबासाहेब ज्या प्रचंड कोपाने चिडले आणि म्हणाले की आमच्याच बायांना स्टेजवर नाचून आम्हाला मदत करणारा हा कोण, आमच्या स्त्रियांच्या जीवावर पैसा कमावतो। म्हणजे स्त्रियांची या प्रकारची मानहानी, या प्रकारचा स्टेटस बाबासाहेबांना कधीही नको होतं। तर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं समान पाहणारं स्टेटस बाबासाहेबांना हवं होतं। म्हणून महात्मा फुलेंचं सावित्रीबाईंना शिकवणं, या देशातली पहिली स्त्री शिक्षिका घडवणं आणि या देशातल्या जातीच्या विरोधामध्ये भूमिका घेणं, या गोष्टी महात्मा फुलेंच्या बाबासाहेबांना प्रचंड आकर्षित करणाऱ्या होत्या। सत्यशोधक समाजाची विवाह पद्धती, आंतरजाती विवाह, विधवांसाठी घेतलेली भूमिका आणि म्हणून मला आजही असं वाटतं की आपण पुन्हा एकदा या सगळ्या माध्यमातून प्रबोधनाचं पर्व चालू ठेवूया। महात्मा फुलेंच्या आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते। या शुभेच्छासह आपण एक ठरवूया की आपल्याला हे काम थांबवायचं नाहीये, हे एक घटना आहे। मला फार आनंद आहे की आज किरणजी माने सर आपल्या विचारमंचावरती